त्याच्यात आपण घेतली आज हॅट, म्हणजे ऊन खूप वाढलं आहे ना त्याच्यामुळं. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज आपल्याला जायचं आहे नाशिकची सगळ्यात फेमस मिसळ. म्हणजे तिथं मिसळ खायला नाही जायची आपल्याला, तिथं फायर सिस्टमचं मेंटेनन्स करायला जायचं आहे. आणि त्या मिसळचं नाव काय ॲक्च्युली ते मला पण लक्षात नाही आहे. ती ॲक्च्युली नाशिकमध्ये आहे, गंगापूर रोडला बापू पूल जवळ, नाही का. तर आता समोरच्या व्यक्तीला विचारू नेमकी काय मिसळचं नाव, म्हणजे त्या हिशोबाने आपण लोकेशन टाकू आणि निघू. आणि आता ऑलरेडी आपलं नाश्ता वगैरे झाला आहे. नाश्ता म्हणजे आज उपवास होता, तर थोडे वेपर्स वगैरे चकलं वगैरे खाल्ले. तर चला निघू आता. सर्वात पहिले जाऊ गोडाऊनला आलो. आणि आज आपण आहे ना काही टूल बॅग पूर्ण घेऊन नाही जाणार आहे. बघा आपली पूर्ण टूल बॅग आहे, कारण त्याचं कारण असं आहे का आपल्याकडे काही फायर एक्सटिंग्विशर पण आहे, नाही का. तर मग आता काय करू आपण, जे जे टूल्स लागत होते ना तेवढंच घेतले. जसं की तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, आता याच्यामध्ये ना हे स्पॅनर वगैरे घेतले, त्यानंतर ऑइलची बुदली, ऑइलची बॉटल, त्यानंतर प्रेशर गेज वगैरे जे काय होतं ते सगळं घेतलं आहे, नाही का. आता जाऊ जाता आणि कुठं हॅट नाही तर साधी कॅप बघू, कारण ऊन खूप आहे. आणि हेल्मेट नाही ना, मला 2-3 दिवसापासून गुटमाळल्यावानी होत आहे, नाही का. मी हेल्मेट वापरतोय ना त्याच्यात काही झाडाला एवढे भारी पानं आले ना, तेव्हा नवीन पानं आले, जुने पानं निघून गेले इकडचे आणि नवीन आले. आलोय आता आपण. ते 3 फायर एक्सटिंग्विशर देऊन टाकू. चौथ्या फ्लोअरला नेमकं त्यांचं ऑफिस उघडं नाही का. मग शेजारच्या ऑफिसला द्यायला लावले. म्हटलं ठीक आहे, देऊन टाकतो आपण. आणि मग आपल्याला जायचं आहे श्याम सुंदर मिसळला. मला पण नव्हतं माहिती, त्यांना फोन करून बापू पूलची म्हणे श्याम सुंदर मिसळ. म्हटलं ठीक आहे. हां हां, श्याम सुंदरला गेलो होतो मिसळला. तिथला मेंटेनन्स झाला. त्यानंतर आता आपण आलेलो आहे कालिकाला, नाही का. म्हणजे कालिका जे मंदिर आहे मुंबई नाक्याचे त्याच्या शेजारी हॅप्पी म्हणून हॉटेल आहे, तिथं आता मेंटेनन्स चालू आहे. इकडं पुरं पाणी झालं. काही खरं नाही. इथं टोटल आहे ना 6 पॉईंट आहे. म्हणजे हा एक रायझर आहे आणि त्यानंतर त्या साईडला पलीकडे ना एक रायझर आहे. तर दोन्ही साईडचे आपल्याला मेंटेनन्स करायचे. आता 2 हायड्रेट कॉल झाले चेक करून, त्यानंतर बाकीचे करू, मग निघू. तर आता आपले ना सगळे कामं झालेले आहे. म्हणजे जे काही मेंटेनन्सचे होते 2 एक ठिकाणी, एक मिसळवाले होते आणि त्यानंतर एक हॉटेलमध्ये जायचं होतं मेंटेनन्सला. सगळ्या ठिकाणीवरचे मेंटेनन्स झाले. आणि आता आपण चाललो आहे आपल्या घरी जायच्या अगोदर आपण जाऊ गाईज पुढं माहिती का, गोडाऊनला. आपल्या गोडाऊनला जाऊ. तिथं जे काही मटेरियल ते ठेवून देऊन. त्याच्यात आपण घेतली आज हॅट, जे ऊन खूप वाढलं आहे ना त्याच्यामुळं. एवढं बेकार ऊन आहे ना, बट आपल्याला हॅटने खूप साथ दिली, नाही का. आज ऊन बघा किती कडक आहे बाहेर. झाड असं चमचम करते. आणि आत्ताशी गोडाऊनला पोचलो आहे. सगळे डिक्कीमधलं जेवढं सामान होतं सगळं काढून टाकलं आणि टूल बॅगमध्ये ठेवून दिली. जाऊ घरी. ऊनले बेकार. जोवर घरात येऊन हातपाय धुवत नाही ना तर भारीच वाटत नाही. मला इथं उन्हामुळं जेवायची इच्छा नाही. आणि आमची ऐक्की दण तांबाटी खाते. काही घेणं देणंच नाही कोणाचं. सो गाईस, तर आपला स्टँडर्ड भिकारी आज गावाची पोते बिते वाहत. एकदम विषय एकदम गंभीर आहे भाऊचा. भाऊला एकदम बघू शकते तुम्ही. काही दिवसात आम्ही चमत्कार देणार आहे अख्ख्या लोकांना. गल्लीला डायरेक्ट चमत्कार आहे. या कपड्यांच्या ऐवजी काहीतरी वेगळं काहीतरी दिसेल तुम्हाला. एकदम सेक्सी. सो गाईस, तर जस्ट ना आत्ताशी आपण आलेलो आहे घरी. आणि त्याचं कारण असं होतं का आपला स्टँडर्ड भिकारी जो आहे तो गहू वाहत होता, ते तर झालंच. पण त्यानंतर आपला जो चिंट्या भाऊ आहे, आपला चिंट्या भाऊ आज गेलेला आहे दुबईला निघून, म्हणजे गावाला. आता कधी येईल सांगता येत नाही. झालं तर नेक्स्ट इयर पण येईल.
तर चला गाईस, ते तर गेले हॅप्पी जर्नी त्यांना. तर तुमचा भाऊ पण जातो आहे आता घरात, मस्त घेतो आहे झोपून. चलो गाईस, बाय बाय, गुड नाईट, जय महाकाल.